नमस्कार. आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी 29 जानेवारीला काय झालेलं आहे. तर असं झालेलं असतं की त्यांचा आदल्या दिवशी तर रोमॅन्सचा थोडासा सीन दाखवलेला असतो की तो तिच्या ओठांवर हात ठेवतो आणि गप्प बस म्हणतो, पुन्हा तिची लट बाजूला करतो आणि त्यानंतर तर तिला आईचा कॉल येतो आणि आई म्हणते, अगं पुरावे सापडले का? तर कला म्हणते, आई फोन स्पीकरवर टाक आणि बाबांना पण ऐकव. आणि त्यानंतर कला सांगते की नैनाताईचा मित्र सौरभ आला होता, तो भेटला मला आणि त्याने सगळे कबुली दिली आणि त्यानंतर त्याने नैनाताईची आणि त्याची रेकॉर्डिंगसुद्धा दाखवली. तर आई म्हणते, अंबाबाईच पावली, ती आहे आपल्या पाठीशी. बरं, माझे जावई बापू कसे आहेत? तर कोण जावई बापू? त्यांना काय झालंय? तोंड बघण्यासारखं झालंय, एखाद्या भित्र्या सशासारखं. तर आई म्हणते, कले नीट बोलायला शिक की सशासोबत. तर म्हणते, अगं अगं सशासोबत नव्हे, जावई बापूंसोबत. एवढा चांगला नवरा भेटलाय, नीट बोलत जा, बघ ना. तर अद्वैत म्हणतो, बघा ना कशी करते तुमची मुलगी, विचारा ना जावई बापूंना कसे माफी मागत होते. अशी कला म्हणते, विचारा जावई बापूंना कसे मला माफी मागत होते कान पकडून. अशी चेष्टा करत असते. आता त्यानंतर आई विचारते, नैनी कुठे आहे ग? तसं कला सांगते, अगं नैनाताईला घरातून बाहेर काढलं आहे. आता आई आणि बाबांना मात्र टेन्शन आलेलं आहे. आता नैना तर घरी न जाता मंदिराजवळ जाऊन उभी राहते आणि तिथे चिडचिड करत असते कलाच्या नावाने आणि विचार करते, राहुलला कॉल करते. राहुल तर मस्त गाडीमध्ये जुन्या मैत्रिणींसोबत एन्जॉय करत असतो आणि ही मात्र त्याला 2-3 वेळा चांगले कॉल करते. तो 2-3 वेळा तिचे कॉल कट करतो आणि तो मस्तपैकी एन्जॉय करतो. यानंतर कलाच्या आईबाबांची चिंता दाखवली जाते. तर कलाचे आईबाबा चिंता करत असतात की रात्र झालीये, पोरगी तिथून तर निघाली आहे, तिथून तर तिला बाहेर हाकलवलंय, मग पोरगी घरी यायला हवी होती, मग घरी अजून आली कशी नाहीये? तिच्यासोबत काही वाईट तर झालं नसेल ना? ती काही वाईट तर करून घेणार नाही ना? नैना तर इकडे भुकेने व्याकुळ झालेली असते आणि तिची मात्र चिडचिड होत असते. आता कला इकडे विचार करत असते, एवढं मोठं खोटं घेऊन कशी काय राहिली ताईच्या आयुष्याचं यापुढे खूप कठीण होणार आहे. तिचं कशी काय वागू शकते अशी? आता अद्वैत, अगं खरे, झोप ना, मला पण झोपू दे. काय आता, काय झालं? चांदेकर, मला नैनाताईची काळजी वाटते. किती विचित्र आहेस ग तू. आता तुझ्या बहिणीची चूक आहे हे तरी मान्य कर. हे तर तुला मान्य आहे ना? आपल्या बहिणीचा, आईबाबांचा, सगळ्यांचा विचार, अख्ख्या जगाचा भार खांद्यावर घ्यायची सवय लागली. कठीण आहेस तू. तर कला म्हणते, बरोबर आहे तुझं. काय झालं असेल रे नैनाताईचं? तर अद्वैत म्हणतो, तुझ्या बहिणीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही ना तोपर्यंत ती सुधारणार नाही, असं बोलतो आणि तिला सांगतो, तू झोप आता. चांदेकर म्हणतो, तू अगोदर झोप, तू झोपल्याशिवाय मला झोप लागणार नाही. आणि असं बोलून तो तिला झोपायला सांगतो आणि तिला थोपटतो आणि अंगाई गायला चालू करतो. तेवढ्यात कला हसायला लागते की अरे चांदेकर, तू असं थोपटशील आणि अशा अंगाई गाशील तर मला अजिबात झोप लागणार नाही रे. तू थोपट, पण तू अंगाई नको गाऊस. मग तो म्हणतो, ठीक आहे, ज्याचं करावं भलं तो म्हणे माझंच खरं. असं करून तो नंतर हळूहळू तिला थोपटतो. तिची झोप लागते, मग त्याचीही लागते आणि त्यानंतर त्यांचा असा थोडासा हा रोमॅन्स दाखवलेला आहे. आणि त्यानंतर आपण पाहू की नैनाची काय अवस्था झालेली आहे. तर नैनाचा बिचारीचा मोबाईलसुद्धा बॅटरी लो झालेली आहे आणि ती कुणाला कॉल करू शकत नाही आहे. त्यामुळे तिची खूप चिडचिड झालेली आहे आणि त्यामुळे तिने तिचा मोबाईल स्विच ऑफ करून टाकते. आणि हा सीन झाल्यानंतर डायरेक्ट सकाळ होते आणि सकाळ झाल्यानंतर अद्वैत कलासाठी चहा नाश्ता अंजूकडून घेतो आणि अंजूला आणायला सांगतो. तिची साडी वगैरे काढून ठेवतो आणि त्यानंतर तिला उठवतो आणि म्हणतो की चल आता तू चहा पी, मस्त मी तुझ्यासाठी चहा आणलेली आहे, ती चहा घे. तर तिला ते पटतच नाही. ती म्हणते, तू आणलीच नसणार, अंजूनेच केलं असेल वगैरे वगैरे, असं त्यांचं थोडीशी बोलणं दाखवतात. आणि हे बोलणं होतं की नाही तोपर्यंत कलाच्या आई मात्र दरवाजात आलेली असते आणि थोड चहाचा पिते कला आणि तेव्हा कलाची आई दरवाजात येते आणि अंजू तो मेसेज घेऊन वरती येते बेडरूममध्ये की तुमची आई आली आहे तुम्हाला भेटायला आणि त्यांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. आता पुढे दाखवतील की नैना घरी काही पोचलेली नसते आणि आपल्या नैनेचं काय झालेलं आहे, नैना काही घरी आलेली नाहीये, ती नक्की आहे कुठे. आणि नैना मात्र बिचारी इकडे विहिरीच्या काठाला उभी राहते आणि जीव द्यायचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत आपली कला तिथे पोचणार असते
आणि ती तिला वाचवणार आहे. तर बघूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये नैनाचा काय ड्रामा आहे तो. यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, आवडलं असेल तर लाईक करा आणि उद्या भेटू पुन्हाच याच सिरियल सोबत.